ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करेन का तुम्ही एक अंबरनाथ शहराचे नागरिक आहेत आणि अंबरनाथ शहराचा त्रास हा जनतेपर्यंत पोहोचवता आणि आमची सगळ्यांची दखल घ्यायला इथे आले, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो। पण मी सुरुवात अशी करेल का MGP जे अंबरनाथ शहरामध्ये पाणी पुरवठा करते ती शून्य कारभारची आहे। कारण की आज प्रदीप दादा 25 ते 30 वर्षापासून नगरसेवक आहेत, 2015 पासून आम्ही नगरसेवक आहेत आणि वारंवार आम्ही एकच मुद्द्यावरती भांडतोय का आम्हाला पाणी द्या, पाणी द्या। जर 30 वर्षापासून MGP जर पाणी आम्हाला देत नसेल तर ती MGP काय कामाची नाहीये। आज आमच्या इकडच्या महिला आहेत, आज त्यांचा कुटुंब घरी ठेवून आज इकडे आमच्या बरोबर आंदोलनाला आलेत, म्हणजे त्यांना विचार करा तुम्ही हा त्रास किती आहे। माझं एकच म्हणणं आहे, आज आम्ही इथे मी उपोषणला बसलोय। ज्या आमच्या मागण्या आहेत वारंवार आम्ही MGP कडे जात होतो का आम्हाला पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, हा देतो देतो नेहमी आश्वासन देत होते। पण आज 15 वर्ष तर मी स्वतः आश्वासन ऐकून ऐकून थकलोय। आज आम्ही सर्व नगरसेवकांनी असं डिसिजन घेतलंय का आज आपण टाकीवरती आंदोलन करूया। आम्ही ना पोलीस स्टेशनला पत्र दिलं ना MGP ला पत्र देऊन टाकलं। याच्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनला पण पत्र दिलं होतं, पण पोलीस प्रशासनाकडून पण आम्हाला शून्य मदत मिळाली। म्हणून मी स्वतः कुठलाच उपोषणचा लेटर न देता आज उपोषणला इथं बसलोय। जोपर्यंत अंबरनाथ शहराचा जो अधिकार आहे पाण्याचा 50% ते 60% तो पूर्ण आम्हाला मिळाला पाहिजे। अंबरनाथ शहरामध्ये जो आतापर्यंत नागरिक ज्या कुत्रा मेलेला जो कावळा मेलेला पाणी पित होतं त्याच्यावरती तुम्ही साफसफाई करा, ढाकण बसवा, आतमध्ये ती टाकी साफ करून घ्या आणि तो पाणी आम्हाला व्यवस्थित द्या। आणि दुसरी गोष्ट, आज तुम्ही जिथे आम्ही आंदोलनाला बसलोय तिथली व्यवस्था बघा आणि तिथला तुम्ही सगळे व्हिडिओ दाखवा, लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या। कारण की MGP किती आपल्या बरोबर फ्रॉड करते ही जनतेला कळू द्या। आणि मी सर्व अंबरनाथच्या सोशल मीडियावरती जे अंबरनाथ शहराचे जे खड्डे दाखवतात, जिथे अन्याय होतात तिथे दाखवतात, त्या सोशल मीडियाच्या सर्व सोशल वर्करांना आवाहन करतो का अंबरनाथ शहराचा मुख्य पाण्याची समस्या आहे, तर तुम्ही सर्व या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही, आपण फक्त जो भांडतोय तो अंबरनाथचा नागरिक म्हणून भांडतोय। तुम्ही सगळे सहभागी व्हा, सगळे पक्षाचे इथं लोक आहेत। आज शिवसेनेचे आपले गायकर साहेब आहेत, आमच्या ताई आहेत, आमचे सगळे नगरसेवक आहेत, आमच्या सगळ्या महिला आहेत, तुम्ही सगळेजण इथं आमच्या सोबत सहभागी व्हा आणि हा अंबरनाथचा जो आवाज आहे तो त्यांच्या वरिष्ठापर्यंत दाखवा। कारण की इकडचे ते तुम्ही नेमणूक केलेले जे अधिकारी आहेत ते शून्य कारभाराचे, शून्य भ्रष्टाचारी आहेत। इकडच्या काही स्थानिक लोकांना, मोजक्या लोकांच्या हातामध्ये त्यांना घेऊन त्यांना पाणी, आपलं हक्काचं पाणी त्यांच्या पोटात घालतात, त्यांना पैसा कमवण्यासाठी घालतात। ते एवढेच बोलतो आणि माझ्या ज्या मागण्या आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे उपोषणला मी स्वतः बसणार आहे। माझ्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही त्या टाकीच्या ज्या गोष्टी मी सांगितल्यात त्या गोष्टीचे व्हिडिओ फोटो माझ्यापर्यंत आणून दाखवाव्या। ह्या ज्या टाक्या आहेत इथं ज्या ढाकणं तुटले ती आम्हाला इथं क्लिअर करून दाखवा, तरच इथं मी इथून उठणार। त्याला 10 दिवस लागू दे किंवा 15 दिवस लागू दे, बिन अन्न बिन पाण्याचा मी इथं आजपासून बसणार आहे। आणि जर माझ्या जीवाचा काय बरोबर वाईट झालं तर इकडची जे MGP चे अधिकारी आहेत ते पुरेपूर जबाबदार असतील। मी वारंवार अधिकाऱ्यांची जबाबदारी नाहीये का? अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतात आहे का? अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती कारवाई करता येत नाही का? आज जर आमचा घरातली फॅमिली कुटुंब आमचा रहिवासी बिल भरला नाही, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही येऊन जर लाईनी कट करता का, तेव्हा तुम्हाला अधिकार दिसतो, त्याच्यावरती कारवाई करता। राजकीय लोकांवरती तुम्ही का कारवाई करत नाही? आज 5-5, 10-10 लाख रुपये राजकीय लोकांच्या वरती बिल आहे, तो का तुम्ही वसूल करत नाही? करा। आम्हाला याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो, कुठला राजकीय लोकांना आम्हाला इन्व्हॉल्व करायचा नाही। अधिकाऱ्यांना मी परत सांगतो का अधिकारी जो आमचा हक्काचा पाणी आहे, हक्काचा पाणी द्या, नाहीतर याचा सामना तुम्हाला पुढे आणखीन करायला लागेल। ते पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारा ना। अधिकारी ज्या वेळेला ठाण्याचे जे येतील, पत्रकार हा आपला चौथा स्तंभ आहे, त्यांनी विचारला पाहिजे का तुम्ही आज एवढे वर्ष झाले इथं काय आहेत, म्हणजे काहीतरी साठेगोटा चाललाय ना, त्याच्यामुळे ते इथे आहेत ना। म्हणून तो पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारा का तुम्ही इथे तळ टोकून का बसलेत, का आम्हाला अजून त्रासामध्ये तुम्ही टाकतात? कुठल्याही ज्या मुलाक नदीच्या कॅचमेंट मध्ये संपूर्ण संकुलन झालेली आहेत, मोठ्या मोठ्या माड्याच्या सोसायट्या आल्या, खंडाळा स्टेशन पासून जो पाणी येतो त्या कॅचमेंट मध्ये उल्हास नदीच्या, त्यात कर्जत आलं, भिवपुरी आलं, वांगणी आलं, नेरळ आलं आणि बदलापूर आलं। याच्या ड्रेनेज लाईन या सर्रास उल्हास नदीमध्ये सोडलेल्या आहेत। आणि नवीन प्रकल्प पण आता जो नालिंबीवर फिल्टर स्टेशन मानला जातोय
पंप हाऊस बांधला जातोय, तो पुढची ही गटरगंगा आहे उल्हास नदी पुढच्या 5 वर्षामध्ये. म्हणजे आम्हाला मलमूत्र देताय का पाजायला तुम्ही 400, 450 कोटी रुपये घालून? आणि आता ज्या कॉन्ट्रॅक्टरनी या शहरामध्ये ड्रेनेज लाईनचा भ्रष्टाचार केला आणि यापूर्वीची लाईन जी पाण्याची टाकली त्यामध्ये भ्रष्टाचार केला, त्याच इगल कंपनी पुन्हा पाण्याची लाईन टाकायला आली आहे. आणि पाण्याची लाईन टाकायची त्या 2 वर्ष झाले, 1.5 वर्ष झाले पाण्याच्या लाईनी पडल्यात. उदय सुरू झाली मग पुन्हा योजना थांबली. पण हा जर बोगस कॉन्ट्रॅक्टर काढा आणि जी MGP ही आम्हाला एजन्सीच नकोय, कारण की ही उल्हासनगर नदीवरून 115 MLD पाणी उचलते. बदलापूरला 50% देते, अंबरनाथला 50% देते. मग अंबरनाथला आलेलं 50% पाणी जातं कुठे दररोज? एक सरोदनगरच्या पट्ट्यामध्ये एक टँकर लॉबी आहे, त्याला दररोज 40 टँकर पाणी विकतो. आणि एक अंबरनाथ पश्चिमे मधला जो आहे या टाकीच्या परिसरात तो तो पण 30 ते 35 टँकर पाणी एका बोरवेल मधून काढतो. मग तिथे चौकशी व्हावी, तिथून पाणी येतो कसं त्या बोरवेल मध्ये? प्रत्येक बोरवेल या टँकर लॉबीने 3-3, 4-4, 5-5 इंचाचे टॅपिंग ठोकलेले आहेत. सरोदनगरला 3-3 इंचाच्या मला 8 का 9 टॅप ठोकलेले आहेत आणि तो डायरेक्ट पाणी जातोय. मग सम मध्ये येणारा पाणी आपल्याला जर टक्केवारीमध्ये तुम्ही जर बदलापूर वरून किती पाणी उचलता त्याचा जर नोंद नाही घेत, मग ही चोरी झाली. चोरांबरोबर आहेत तुम्ही. कारण की लाईटीचा बिल आपल्याला येतो तसं पाण्याचा बिल येतो ना. मग तुम्ही जर अंबरनाथला 50 MLD 70 MLD पाणी येतोय तर त्याची नोंद व्हायला पाहिजे. सम मध्ये 70 MLD पाणी आलंय आणि आम्ही अंबरनाथकरांना दररोज 70 MLD पाणी देतोय. मग अशी नोंद का नाही? याचा अर्थ तुम्ही मीटर न लावता, अंबरनाथ महाराष्ट्रातलं हे उदाहरण आहे चोरीचं, तर मीटर न लावता पाणी उचललं जातं आणि मीटर न लावता पाणी दिलं जातं. मग ही चोरी केली जाते सर्रासपणे आणि अंबरनाथ शहराला वेठीस धरलंय. पुन्हा हा कॉन्ट्रॅक्टर आणून पुन्हा 450 कोटीची योजना ते चोराच्या हातात दिली आहे. त्यांचा कॉन्ट्रॅक्टर लेखी देतो कॉन्ट्रॅक्टर का आमच्याकडून फक्त रिंग टाकून घेतलेत, आतमध्ये चेंबरच नाही टाकले आणि लाईनीने टाकले, बिल काढून खाल्लेत याच्या ड्रेनेज लाईनच्या. आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरला हे पुन्हा दिलंय आणि 8 इंचाचा फायबरची लाईन आणून ठेवली आहे, जे उंदीर केव्हाही खातील आणि ती लाईन पूर्ण बोगस निघेल. आणि जर असंच असेल तर अंबरनाथला आजच नागरिकांनी जागृत झालं नाही तर अंबरनाथ मध्ये पुन्हा म्हणजे 100% नद्या भरलेल्या आहेत, तलाव भरलेले आहेत, आंध्र डॅम भरलेला आहे, उल्हास नदी भरलेली आहे, बारवी डॅम भरलेला आहे. आणि आज पावसाचं पाणी सुद्धा आपल्याला देऊ शकत नाही. डॅम तर 100% भरून रिझर्व आहेत आणि आपल्याला पावसाचं पाणी सुद्धा उचलून देऊ शकत नाही. म्हणजे कुठेतरी चोरी आहे ना. पावसात जर हे सांगतायत का पाणी नाहीये म्हणजे चोरी आहे, हे सिद्ध झालंय. दुष्काळ पडलाय का आपल्या डॅम मध्ये पाणी नाही मुबलक, का आपल्या नदीमध्ये पाणी नाही मुबलक? महाराष्ट्रातली ही नदी आहे, ही उल्हास नदी, 12 वाहणारी. सगळ्या नद्या सुकतात पण उल्हास नदी ही 12 वाहणारी. आंध्र डॅम आणि बारवी डॅमवर एमआयडीसी चालतात. नवी मुंबई, तलोजा, अंबरनाथ, मला वाटतं भिवंडी, मीरा भाईंदर पर्यंत पाणी जातो. आणि त्याच अंबरनाथकरांना स्वतःचा बारवी डॅम, स्वतःची उल्हास नदी असताना आम्हाला भीक मागावं लागतं पाण्यासाठी. आणि काय देतात तर मलमूत्र देतात आम्हाला फिल्टर करून. म्हणजे आमचा हक्काचा पाणी या तालुक्याचा आम्हाला अंबरनाथ शहराचा नकोय? हा अन्याय का? गेली 30 वर्ष आम्ही अन्याय शोधतोय. आणि मग याला वाचा कधी फुटणार आणि याला कधी न्याय मिळणार? कारण की अंबरनाथ मध्ये हा भ्रष्टाचाराचा म्हणजे असा भ्रष्टाचाराचा पाडा आहे तर त्याला हिशोब राहिला नाही आता. आणि टँकर लॉबी याच्यामध्ये सक्रिय आणि हे MGP सक्रिय. हे केडरवर येतात, एका वर्षात तो अधिकारी पैसे गुंडाळतो आणि निघून जातो, परत दुसरा येतो, मला काय माहित नाही. असं मी गेली 20 वर्ष पाहतोय का अधिकारी बदलून जात आहेत आणि ते त्यांच्या सर्रासपणे पैसा चोरून निघून जात आहेत. आणि अंबरनाथला लुटायचं काम चालू आहे. अंबरनाथ शहर असंच जर याच्यावर आवाज उचलला नाही, आता एसी नाही यायला टाइम नाहीये का? एसीने यावं इथं सांगावं आम्हाला कुठल्या नियोजनात कसं उद्यापासून पाणी चालू होईल आणि बदलापूरला किती टक्के पाणी येतं आणि आम्हाला किती टक्के पाणी देणार आहेत हे सांगावं. तरच आम्ही इथे उपोषणातून सोडणार, नाहीतर आमचे मिलिंद पाटील इथे बसणार आहेत. जोपर्यंत एसी येणार आहेत ते येणार नाही तोपर्यंत उठणार नाही. त्या MG गेली 30 वर्ष आम्हाला पाणी देऊ शकत नाही. आम्ही रक्ताचं पाणी केलं 10 वेळा आम्ही आजारी पडलोय. मला सांगा कुठल्या महिलेने, मी मागेही सांगितलं होतं का छातीवर हात ठेवून सांगावं का आम्हाला पाणी देतात आणि आम्ही खूप खुश आहोत. अंबरनाथ मध्ये एकही महिला बोलणार नाही का? तर पाणीच देत नाहीत. म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो तुम्ही आमच्या एरियात येऊन राहा, विभागात राहा कुटुंबासहित. 15 दिवस तुम्हाला कळेल काय परिस्थिती अंबरनाथची. अहो हा शहर आहे, टॉयलेट बाथरूमला कुठून जाणार लोक? बोरवेलला पाणी नाहीये, लाईट वेळेवर नाहीये आणि तुम्ही पाणी आम्हाला वेळेवर देऊ शकत नाहीये.
जर तुम्ही हप्त्यातून एक दिवस पाणी देता मग ते एअरचं बिल का देता आम्हाला? बिलच पाठवू नका ना, फ्री पाणी द्या ना, फ्री पाणी द्या आम्हाला तुम्ही. नाही तर हे एमजीपी आम्हाला नकोय. आम्ही अंबरनाथ नगरपालिकेत आम्ही हे देणार, प्रस्ताव देणार आहेत. त्या एमजीपी हे आम्हाला अंबरनाथ मध्ये नको, आम्हाला एमआयडीसी सक्रिय एमआयडीसीतून आम्हाला पाणी मिळावं का? ते यांची परिस्थिती नाहीये पाणी देण्याची. पावसाचं जे प्रमाण असतं की नाही त्यावेळेला आमचं गढूळ पाण्याचं प्रमाण जरा वाढतं, तर फिल्ट्रेशन कमी मिळतं आम्हाला. त्यावेळेला काही प्रॉब्लेम होतात, तर काही जो 1 दिवसाआडचा एरिया आहे तर तो आम्हाला कधी 2 दिवस 3 दिवस करावा लागतो. आता एक 4 दिवसापूर्वी थोडंसं वातावरण निवडलं आहे, ते थोडं रिपेरिंगचं थोडं काम होतं तिथं. पंपचं प्रेशर फिल्टर जो होता त्याचंही 2 दिवसापूर्वी टाकलाय. तर आता म्हणजे एक 2 दिवसापासून जरा थोडं पाणी आम्हाला व्यवस्थित येते. आता जे आम्ही जे पेंडिंग एरिया होते ते काढलेले आहेत. आता म्हणजे आजच्या स्थितीत तरी आम्ही 1 दिवसाला व्यवस्थित पाणी देऊ. त्याच्या मुळात कसं सर, आता लोकसंख्या वाढतली, ते आपल्या योजना आहेत, ते जुनीच योजना आहे, त्या पाण्यामध्ये आपल्या सर्वांना द्यायचं आहे. त्यामुळे कसं जर हे मग त्यासाठीच आपली नवीन योजनेचं काम चालू आहे. शेती योजना माझ्याकडे नाहीये, पण दुसऱ्या ऑफिसला आहे, जे आमचं दुसरे सब डिव्हिजन आहे शहरात. सर आमच्या वेळेच्या वेळी आमच्या वॉटर शॅम्पल आपण टेस्ट करतो, आणि जिथे काही घाणपाणी तक्रार आली, काही मोस्टली बऱ्याच वेळेला ग्राहकाचे कनेक्शनच असतात, ते कनेक्शन आम्हाला सापडलं आम्ही बंद करतो. नवीन योजनेबाबत साहेब बोलत आहेत किंवा ते जे फिल्टर हाऊस आहे तर त्या ठिकाणी न घेताना तुम्ही मागे घ्या, असं त्यांचं आहे. त्याच्यामुळे काही बदलाव पासून इथे त्या 3 जाळीला जे आपण घेणार आहे तर तिथे त्यांची मागणी आहे किंवा तिथं नको आम्हाला पण ते फिल्टर, पण ती योजना पण आम्ही कसं त्याचे मोठं फिल्टर प्लांट आहे, फिल्टर प्लांट मध्ये गेलं की त्या प्रश्न येत नाही. तसं मी भेटलो त्यांना स्वतः, त्यांना सांगितलं पाण्याचं तर मी आता सुरळीत केलेलं आहे, म्हणजे आता प्रॉब्लेम नाही तेवढा. त्याला किमान 1 दिवसा पाणी मिळेल असे मी आश्वासन दिलं आहे त्यांना. नाही साहेब, आपण टँकरला आपण पाणी देत नाही साहेब. ते जे भरता कुठं एमआयडीसी वगैरे त्या काय म्हणतात ते काटे रोड वगैरे कुठं म्हणतात ते आपला माझा लोकोड नाहीये, पण आम्ही त्यांना पाणी देत नाहीये. आणि 1 तास किंवा अर्धा तास आपण बऱ्याच ठिकाणी 1 तास, काही ठिकाणी अर्धा तास असं पाणी देतो. त्यातून समजा तसंही काही अर्धा तास नाहीये. टॅपिंग आहेत, म्हणजे आम्हाला जे द्या त्याचा प्रत्येकावर वॉल आहे आणि ते इथल्या एरियालाच दिलेलं आहे, आणि ते पण आम्ही 1 तास झालं की बंद करतो. तसं केलं तर पुढे टाकीत पाणी जाणार पण नाही. परंतु बघा, आम्ही आता मी 2-1 वर्षापासून आहे इथं. जवळजवळ आम्ही तरी काही तर आम्ही अनधिकृत 3000च्या वर कारवाई केली असेल. आम्ही त्यांच्या नियमित नियमित सुद्धा केलेले आहे. आणि आता इथे आमचं चालूच असतं. आम्ही आमचंही स्क्वॉड असतं. जसं आता सध्या वातावरण जर पाणी कमी आम्ही थोडं बंद आहे, पण जसं निवडून आम्ही ते स्क्वॉड पण आमचं चालूच असतं आणि कारवाई करतो. आम्ही दंड भरून त्यांना नियमित करतो, नसेल तर कट करतो. आज मिलिंद पाटील साहेब असतील, त्याचबरोबर इतर नगरसेवक आहेत, ते सगळे पाण्याच्या टंचाईसाठी जो आपला उपोषण आहे ते गाडी बसले आहेत. आणि पूर्ण अंबरनाथ वेस्टला जास्तीत जास्त त्रास हा पाण्याचा मागील 7-8 महिन्यापासून आम्ही सफर करतोय. आणि मला सुद्धा वारंवार लोकांचे फोन आहेत की 6-6 दिवस जावसई असेल, कोसगाव असेल, चिंचपाडा आपला परिसर आहे, त्याचबरोबर बुवापाडा आहे, असे बरेच उलनचाळ आहे, असे बरेच परिसर असे आहेत की 5-6 दिवस पाणी नाही. आणि हा खूप गंभीर विषय आहे. त्याच विषयाला अनुसरून आज उपोषणाचा इशारा दिला होता. आणि आता अधिकारी असतील चिकापुरे साहेब, त्यांच्याच फोनवरून आता जे एसी ठाण्याचे आहेत दानवे साहेब, त्यांच्याशी बोलले आहे. त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली आहे की 5-6 1 दिवस आड पाणी घ्यायला लोकांची तयारी मानसिकता केली आहे. आम्हाला तर रोज पाणी आम्ही मागतोय, परंतु 1 दिवस आड तरी द्या, रेग्युलर द्या आणि वेळेवर द्या, ही मागणी आमची नेहमीची मागणी आहे. परंतु त्यांनी सुद्धा आता आम्हाला उद्या 1 वाजताची बैठक सांगितली आहे. तोपर्यंत आमचे नगरसेवक आहेत तिथे बसलेले असणार. या चर्चेमध्ये काय सकारात्मक चर्चा होणे अपेक्षित आहे. आणि आम्हाला आमचे प्रश्न सोडून मिळाले तर हे लोक उठतील, नाही तर हे उपोषण त्यांचं कायम राहणार आहे. नाही, वरिष्ठांची तेच मी त्याला सांगितलं की उपोषण पाणी हा एक महत्वाचा विषय आहे. प्रत्येक घराघरात प्रत्येक माणसाला लागणारा विषय, आणि त्याच्यावरती कोणी आवाज उठवतो तर त्याचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न हा झालाच नाही पाहिजे. त्याची कंप्लेंट आम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे केलेली आहे. नक्कीच, कारण की आम्ही वारंवार याच्या आधी सुद्धा एक 4 महिन्यापूर्वी बैठक एमजीपीच्या अधिकाऱ्यांबरोबर घेतली होती. तेव्हा सुद्धा आम्ही हेच सांगितलं होतं, तेव्हा तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा. आणि दानवे साहेबांना पण मी फोनवर हेच सांगितलंय, साहेब तुम्हाला उद्या आम्हाला स्पष्ट सांगा, तुम्हाला जमणार असेल तर द्या, नाही तर आम्ही आमच्या लोकांना कसं पाणी द्यायचं ती आम्ही जबाबदारी घेऊ म्हणून. नक्कीच, कारण की आपण बघितलं जातंय 40% ते 30 ते 40% पाणी हे चोरीने आणि पाणी गळतीने जात आहे, वाया जात आहे. तेच पाणी जर घरामध्ये मिळालं, सगळ्यांच्या घरी आलं तर थोडी पाण्याचा नक्कीच सुटणार आहे. तर आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी करतो की ऍटलीस्ट कमर्शियल जे टॅपिंग झालेलं आहे, कमर्शियल वापरासाठी जे लोक पाणी वापरत आहेत ते पाणी पूर्णपणे त्यांचं टॅपिंग काढून टाकावं
आणि बाकी रेग्युलरायझेशन घरगुती जे ज्यांनी रॅकिंग करून घेतलं असेल त्यांना रेग्युलराइज करा, बिल घ्या आणि बिल कोण देत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा. परंतु तुम्ही कमर्शियल टॅपिंगला आम्ही सांगतोय की काढूनच टाका. नक्कीच आम्ही त्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची मागणी करूच, पण आम्ही ऍडिशनल अधिकारी मागतो की वारंवार आम्ही त्यांना सांगतो की हा प्रश्न आहे तो प्रश्न आहे, म्हणतात की अधिकाऱ्यांची कमतरता आहे. तर आम्ही ऍडिशनल अधिकारी सुद्धा द्या आणि त्यांना स्पष्ट निर्देश द्या की तुम्ही जे काही अडचणी आहेत आणि जे काही लोक इरेग्युलर किंवा अतिक्रमणामध्ये पाणी टॅपिंग करतात आहे त्यांचे सक्तीने त्या काढल्याच गेल्या पाहिजे. मी त्याला तेच सांगतोय, कमर्शियल टॅपिंग मध्ये काहीच नाही, हा म्हणजे अद्याप केलीच नाही पाहिजे. सगळ्यांवरती सकट कारवाई झाली पाहिजे अशी आमची पूर्णपणे सगळ्याची मागणी आहे. आता त्यांनी आता कालच बदलापूर आणि अंबरनाथ अशा टाक्यांची कंपॅरिझन केल्यानंतर ते फोटो बघितले आणि उद्या त्याची मी पाहणी सुद्धा करणार आहे की काय प्रकारे तिथे परिस्थिती आहे. आणि त्याच्यासाठी आता शिकागोरे साहेबांना सांगितलं आम्हाला आजच्या आज तिथे जे काही अस्वच्छता पसरली आहे ते काढून पाहिजे आणि प्रॉपर तिथे झाकणं असतील किंवा काय जे करायची कारवाई आहे ती तुम्ही केली पाहिजे अशी मागणी.